नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र भरती या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, गणित या विषयाशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न आपण येथे अभ्यासत आहोत. सध्या जी काही भरती चालू आहे त्यामध्ये अशाच प्रकारचे प्रश्न आपणास विचारले जाणार आहेत. ठीक आहे. आणि येथे जे काही आपण प्रश्न सोडवणार आहोत ते सर्वच्या सर्व प्रश्न होऊन गेलेल्या एक्झाममध्येच आलेले आहेत. तेव्हा हा जो प्रश्नसंच आहे तो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा सिद्ध होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा संच आवडला तर नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. चला तर सुरुवात करूया. बघा, आपल्याकडे पहिला प्रश्न आहे की 1200चे 8.1% अधिक 300चे 33.1% अधिक 600चे 66.2% बरोबर किती, असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर आपल्याला अचूक असं मिळवायचं आहे. तर 1200चे 8.1% मिळवण्यासाठी काय करावं लागेल, तर 1200 गुणिले 8.1 छेदात त्याच्या 100 लिहावे लागतील. मग 300 गुणिले 33.1 छेद 100 आणि 600 गुणिले 66.2 छेद 100. मित्रांनो, अशा पद्धतीची मांडणी करून जर आपण गणित सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपलं गणित हे 100% चुकणार आहे. ठीक आहे. तर मग याला अचूक पद्धतीनं कसं सोडवता येईल, तर त्यासाठी हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतरित करून घ्यावं लागेल. तरच आपल्या या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अचूक असं मिळणार आहे. करून घेऊया. तर मग बघा की 1200 गुणिले 3 8 24 आणि 1 25 25 छेद 3 भागिले 100. ठीक आहे. हे 1200 पण वर गुणाकारामध्येच राहणार आहेत. मग 33 त्रिक 99 प्लस 1 100 म्हणून 300 गुणिले 100 त्याच्या छेदात 3 आणि त्याच्या छेदामध्ये 100. 66 त्रिक 198 होतात प्लस 2 200 म्हणून 600 गुणिले 200 छेद 3 आणि त्याच्या छेदात 100. तर आता आपण याला सोडवून घेऊया. बघा, हे 2 शून्य हे 2 शून्य कमी करू, हे पण 2 2 शून्य कमी करू आणि हे 2 शून्य आपण इथे कमी करून टाकू. म्हणजे गणित सोडवायला आपल्याला सोपं जाईल. 3 1 3 3 चोक 12 आणि 25 चोक 100. तर पहिल्याचं उत्तर काय मिळालं आपल्याला, 100. त्याच्यानंतर हे 3 आणि हे 3 कटले तर राहिले किती, 100. त्याच्यानंतर 3 1 3 3 2 6 2 2 4 म्हणजे 400. ठीक आहे. तर 1200चे 8.1% म्हणजे किती, 100. 300चे 33.1% म्हणजे 100 आणि 600चे 66.2% म्हणजे 400. या तिन्हीची आपल्याला काय करायची आहे, बेरीज. बेरीज केल्यावर किती मिळतात, 600. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय मिळतं मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 600. चला तर दुसरा प्रश्न सोडवूया. बघा, प्रश्न दुसरा आहे की एका संख्येच्या 1/5 पटीतून त्याच संख्येची 1/12 पट वजा केल्यास 28 येतात किंवा उरतात, तर ती संख्या कोणती असं आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला ती संख्या माहीत नाही म्हणून काय करू, ती संख्या काय घेऊया, x घेऊया. आता एक्सच्या जागेवर कोणतंही अल्फाबेट घेतलं तर चालेल. ठीक आहे. तर ती संख्या आपण इथे x मानलेली आहे. तर मग xच्या 1/5 पटीतून आपल्याला 1/12 पट वजा करायची आहे, तेव्हा आपल्याला 28 मिळतात. तर तशी मांडणी करू. तर x गुणिले 1/5 वजा x गुणिले 1/12 बरोबर 28. आता ही वजाबाकी आपल्याला पूर्ण करायची आहे. तर मग x गुणिले 1 xच होतं म्हणून x छेद 5 वजा x छेद 12 बरोबर 28. आता ही जी वजाबाकी आहे ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला छेद सारखा करून घ्यावा लागेल आणि छेद सारखा करण्यासाठी तिरपा गुणाकार करावा लागेल. म्हणून 12x वजा 5x 12 पंचे 60 बरोबर 28. आता 12तून इथं 5 वजा होतात म्हणून राहतात किती, 7x. आणि हे जे 60 आहे ते इकडं 28 कडे जाऊन काय होतील, गुणाकारात जातील. म्हणून 28 गुणिले 60 आणि x बरोबर 28 गुणिले 60 भागिले 7.
7 1 7, 7 चोक 28 आणि x बरोबर 4 सक 24 म्हणजे 240. तर xची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे? 240. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय मिळतं आपल्याला? पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न या पद्धतीने इथं सोडवू. प्रश्न क्रमांक 3. एका आयताकार सभागृहात 15 सेमी गुणिले 15 सेमी मापाच्या एकूण 9600 फरशा बसविल्या. सभागृहाची लांबी 18 मीटर असल्यास रुंदी किती, असा इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे तो क्षेत्रफळाशी संबंधित आहे. ठीक आहे. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल की दोन्ही बाजू समान करून हा प्रश्न सोडवावा लागेल. म्हणजेच काय तर 15 गुणिले 15 गुणिले 9600 बरोबर 18 गुणिले रुंदी. कारण लांबी आपल्याला दिलेली आहे 18 मीटर म्हणून आपण इथे 18 घेतली. पण मित्रांनो इथे जी फरशा बसवलेल्या आहेत त्यांचं जे मेजरमेंट आहे ते सेंटीमीटरमध्ये आहे आणि आपल्याला लांबी मीटरमध्ये दिलेली आहे. मग कधी पण लहान मोठं एककामध्ये जर मापे वेगवेगळी दिलेली असतील तर जी मोठ्या एककातील जी माप आहे ते लहान एककामध्ये आपल्याला रूपांतरित करून घ्यावं लागतं, कन्वर्ट करून घ्यावं लागतं. म्हणून 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर होतात. तर मग 18 मीटर बरोबर किती सेंटीमीटर होतील? 1800 सेंटीमीटर होतील. म्हणून आपण इथं मांडणी कशी करून घेऊया की रुंदी बरोबर 15 गुणिले 15 म्हणजे 15चा वर्ग 225 म्हणून 225 गुणिले 9600 भागिले 1800. 18 घेण्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे? सेंटीमीटर मधलं माप घ्यायचं आहे. कारण फरशीचं जे मेजरमेंट आहे, माप आहे ते सेंटीमीटरमध्ये आहे. ठीक आहे. तर आता याला सोडवून घेऊया. हे 2 शून्य हे 2 शून्य कमी झाले. याला 3 संग 18 3 ने पूर्ण भाग जातो. 3 त्रिक 9 आणि 3 दुनी 6. मग 2 त्रिक 6 2 1 2 आणि 2 सकम 12. त्याच्यानंतर 3 ने 225 ला पूर्ण भाग जातो का? जाईल. 3 1 3 3 7 21 1 उरला इथं 15 झाले. 3 5 15. मग रुंदी बरोबर 75 गुणिले 16 अशी मिळालेली आहे. यांचा गुणाकार करू. 16 पंचे 80 80 ला 0 हातचा आला 8. 16 7 12 दर्शे म्हणजे 112 आणि 112 आणि हातचे 8 120. तर इथे 120 लिहू. तर रुंदी आपल्याला मिळालेली आहे 1200 सेंटीमीटर. आणि आपल्याला विचारलंय काय की जर लांबी 18 मीटर असेल तर रुंदी किती? मग हे जे 1200 सेंटीमीटर आहे त्याला आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग 1200 सेमी बरोबर किती मीटर? तर 12 मीटर. म्हणून रुंदी आपल्याला किती मिळते? 12 मीटर. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12 मीटर. बघा चौथा प्रश्न आहे आपल्याकडे की 18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात. तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज त्यांना किती तास काम करावे लागेल, असा इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करावं लागेल? तर तास बरोबर 18 मजूर 12 तास आणि 30 दिवस हे जे आहे ते गुणाकारात लिहू. ठीक आहे. 18 गुणिले 12 गुणिले 30 आणि त्याच्या छेदामध्ये किंवा भागाकारात 20 गुणिले 36 लिहूया. ठीक आहे. 20 मजूर आणि 36 दिवस. ठीक आहे. 10 दुनी 20 आणि 10 त्र्यान 30. ठीक आहे. त्याच्यानंतर 9 दुनी 18 9 चोक 36. 4 1 4 4 त्रिकम 12. हे 2 कटले. 3 त्रिक 9. म्हणजे त्यांना किती तास काम करावं लागेल? रोज 9 तास काम करावं लागेल. तर 20 मजुरांना 36 दिवसात ते काम पूर्ण करता येईल. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5 की 0.125 चे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा असं इथं सांगितलेलं आहे, विचारलेलं आहे. तर 0.125 चे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केल्यानंतर आपल्याला कोणता पर्याय मिळणार आहे ते आपल्या इथे शोधायचं आहे. तर बघा की 0.125 हा जो अपूर्णांक आहे तो दशांश अपूर्णांक आहे. तर याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरित करण्यासाठी 125/1000 असं करावं लागेल. कारण दशांश स्थळानंतर या बाजूला
3 अंक आहेत, म्हणून आपण 1 वर 3 शून्य लिहिले. आता याला सोडवायचं आहे, तर याला 25 ने पूर्ण भाग जाईल. ठीक आहे, 25 5 125 होतात आणि 25 चोक 100 म्हणजे खाली 40 उरतात. मग 5 1 5 आणि 5 8 40. तर 1/8 म्हणजे 1 अष्टमांश हा व्यवहारी अपूर्णांक इथे आपल्याला मिळतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 6वा प्रश्न आहे की 180 रुपये व्याज मिळविण्यासाठी 500 रुपये 12% दराने किती वर्षे गुंतवावे. ठीक आहे, तर बघा अगोदर आपण इथे 500 रुपयांचे जे 12% आहेत ते किती होतात ते काढून घेऊया. तर 500 गुणिले 12/100 हे 2 शून्य कटले तर 12 पंचे 60 म्हणजे एका वर्षाचं व्याज आपल्याला मिळत आहे इथं 60 रुपये. ठीक आहे, मग 180 रुपये व्याज मिळविण्यासाठी ही रक्कम किती वर्षे गुंतवावी लागेल. तर साहजिकच आहे 3 वर्षे, कारण 60 गुणिले 3 केलं तर किती होतं 180 रुपये होतं. म्हणून 3 वर्षे 500 रुपये 12% दराने गुंतवले तर आपल्याला 180 रुपये व्याज मिळतं. म्हणून ह्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. 7वा प्रश्न आहे, एका शाळेमध्ये 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतकं अन्न शिल्लक आहे. जर त्या शाळेमध्ये अजून 80 नवीन मुले आली तर अन्न मुलांना किती दिवस पुरेल असा इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा सुरुवातीला 400 मुलं होती, त्यानंतर त्यांच्यामध्ये अजून नवीन 80 मुलं आली तर मग त्या मुलांना किती दिवस अन्न पुरेल असा इथं प्रश्न केलेला आहे. म्हणजे की 480 मुलांना किती दिवस ते अन्न पुरेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. म्हणून काय करायचं की 400 गुणिले 12 आणि त्याच्या छेदामध्ये 480 ठेवूया, म्हणजे आपल्याला दिवस मिळतील. तर हे सोडूया. तर बघा 12 1 12 आणि 12 चोक 48 होतात. हा शून्य खाली घेऊया, 1 1 शून्य कमी केला तर 4 1 4 4 10 40. म्हणजे जर 80 मुले आणखी वाढली तर 12 दिवसाऐवजी ते अन्न किती दिवस पुरेल 10 दिवस पुरेल. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10. 8वा प्रश्न आहे आपल्याकडे की एका दुकानामध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर तिच्या किमतीमध्ये 10% सूट मिळते. पैसे रोखीने दिले तर अतिरिक्त 12% सूट देण्यात येते. जर एका वस्तूची मूळ किंमत 250 रुपये असेल तर रोखीने पैसे दिल्यास ती वस्तू किती रुपयांत मिळेल. 250 रुपये ही वस्तूची मूळ किंमत आहे. ठीक आहे, मूळ किंमत आहे. आता 250चे 10% काढले तर किती राहतात 250 गुणिले 10 छेद 100 म्हणजे किती, हा एक शून्य कट केला आणि खालचे 2 कमी केले तर 25. म्हणजेच की 250 मधून 25 रुपये कमी होतात आणि 225 रुपये किंमत त्या वस्तूची राहते. परंतु जर पैसे रोखीने दिले तर आणखी 12% सूट मिळते आणि इथे रोखीने पैसे दिलेले आहेत. म्हणून 225 चे 12% आपल्याला इथं काढावे लागतील. तर 25 चोक 100 होतात आणि 25 9 225 होतात, म्हणून इथं 9 लिहूया आणि 4 1 4 4 त्रिकम 12 आणि 9 त्रिक 27. तर आणखी 27 रुपये कमी होतात, म्हणून 225 मधून आपल्याला 27 रुपये कमी करावे लागतील. सुरुवातीला काय झालं की त्याच्यावर 250 रुपयावर 10% सूट दिली तर 25 रुपये कमी होऊन 225 रुपये रक्कम राहिली. मग पुन्हा त्याच्यामध्ये 12% सूट दिल्यानंतर 27 रुपये आणखी कमी झाले, म्हणून 225 वजा 27 बरोबर किती 198. वरचे 25 कमी केल्यानंतर 200 राहतात आणि वर आणखी 2 कमी केल्यानंतर 198. म्हणजे ती वस्तू आपल्याला 198 रुपयांना मिळणार आहे. म्हणून येथे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे. 9वा प्रश्न आहे आपल्याकडे की 3 संख्यांचे गुणोत्तर प्रमाण 4:5 5:6 असे असून त्यांची सरासरी 25 असेल तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. तर हा प्रश्न कसा सोडवता येईल, तर त्या 3 संख्या आपल्याला माहीत नाहीत, म्हणून अनुक्रमे आपण 4x 5x आणि 6x अशा त्या संख्या गृहीत धरू. आता त्यांची सरासरी दिलेली आहे 25, म्हणून सरासरीच्या सूत्राचा वापर करून आपण इथं या गणिताची मांडणी करू.
म्हणजेच काय तर 4x अधिक 5x अधिक 6x एकूण संख्या 3 आहेत म्हणून त्याच्या छेदामध्ये 3 बरोबर 25. आता हे 3 इकडे गुणाकारात जातील, यांची बेरीज होईल. तर 4x 5x 6x बरोबर किती 15, म्हणून 15x बरोबर 25 गुणिले 3 आणि x बरोबर 25 गुणिले 3 भागिले 15. 3 1 3, 3 5 15, 5 1 5, 5 5 25. x बरोबर काय आहे 5. xचं मूल्य आपल्याला मिळालेलं आहे 5. मग ते आपण संख्या ज्या गृहीत धरलेल्या आहेत ती 4x 5x 6x आहेत आणि आपल्याला संख्या विचारलेली आहे सर्वात मोठी. मग इथं 6 हे सर्वात मोठे आहेत म्हणून डायरेक्टली आपण 6x बरोबर 6 गुणिले 5 करू, म्हणजेच आपल्याला संख्या मिळते 30. तर ती सर्वात मोठी संख्या कोणती, तर ती आहे 30. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 10वा प्रश्न आहे की 3640 भागिले 14 गुणिले 16 अधिक 340. हे गणित जेवढं सोपं वाटतं तेवढंच अवघड पण आहे. ठीक आहे, जर याला योग्य पद्धतीने सोडवलं नाही तर हे गणित डेफिनेटली चुकणार आहे. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल की अगोदर या दोन्हीचा भागाकार करून घ्यावा लागेल. करून घेऊया. 3640 भागिले 14, बेसती 14, बे 1 बे, बे 8 16, बे 2 4, शून्याला 0. मग 7 1 7, 7 2 14, उरले इथं 4, बे 7 सखम 42 आणि शून्याला 0. म्हणजे हा भागाकार आला 260. आता 260 गुणिले 16 करायचा आहे. तर मग 16 0 0, 16 सख 96, 96ला 6 हातचे आले 9, 16 2 32 आणि 9 41, 41 इथं लिहूया. आता याला प्लस करायचं आहे 340नं, मग 340 प्लस केले 0 आणि 0 0, 4 आणि 6 10, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5 आणि 4ला 4. तर 4500 हे उत्तर आपल्याला मिळत आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये ते उत्तर दिसत आहे म्हणून इथं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या पद्धतीनं हे गणित सोडवलं तरच आपलं उत्तर बरोबर येईल. जर आपण वेगळ्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे हे गणित चुकेल. 11वा प्रश्न. x या संख्येला 9 या संख्येने गुणले व त्यातून 11 वजा केले तर 79 ही संख्या प्राप्त होते, तर x बरोबर किती. जास्त काही अवघड प्रश्न नाहीये. बघा, x या संख्येला 9 ने गुणले तर आणि त्यातून 11 वजा केले तर 79 मिळतात. म्हणून 9x वजा 11 बरोबर 79 असं आपल्याला इथं लिहिता येतं. मग हे वजा 11 आहे ते इकडे जाऊन काय होतील प्लस होतील, म्हणून 9x बरोबर 79 प्लस 11 असं होईल. आणि x बरोबर 9 आणि 1 10ला 0, 7 आणि 1 8 आणि 1 9 आणि भागिले 9, 9 1 9, 9 10 90. म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 10 मिळते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 10. बघा, 12वा प्रश्न आहे. एका वर्गामध्ये 10 विद्यार्थी क्रिकेट खेळतात, 10 विद्यार्थी फुटबॉल खेळतात व 5 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात. जर त्या वर्गात प्रत्येक विद्यार्थी एक तरी खेळ खेळत असेल तर वर्गात एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर हा जो प्रश्न आहे तो कशा पद्धतीने सोडवता येईल. बघा की 10 विद्यार्थी क्रिकेट खेळतात पण दोन्ही खेळ खेळणाऱ्यांची एकूण संख्या आहे 5, म्हणून 10 मधून आपल्याला इथे 5 कमी करावे लागतील. तसंच 10 विद्यार्थी फुटबॉल खेळतात तर दोन्ही खेळ खेळणारे 5 विद्यार्थी असल्यामुळं या 10 मधून सुद्धा आपल्याला 5 कमी करावे लागतील आणि दोन्ही खेळ खेळणारे सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्लस करावे लागतील. म्हणजेच काय तर की 10 वजा 5, 10 वजा 5 आणि 5. ठीक आहे, तर 5 5 आणि 5 यांची तिन्हीची बेरीज केली तर किती मिळते आपल्याला 15 मिळते. म्हणजेच वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत 15. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15. तर हा प्रश्न अशा प्रकारे आपल्याला इथे सोडवता येतो. मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्नसंच आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला हा प्रश्नसंच नेमका कसा वाटला.